मंडळी नमस्कार. मंडळी, राजकारण जे आहे ना ते कधी कुठच्या दिशेला वळेल आणि कुठच्या दिशेने ते जाईल हे सांगता येत नाही. सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून महायुतीमध्ये अशा पद्धतीने बिनसेल किंवा असं गणित त्यांचं बिनसेल अशी अपेक्षा कोणीच केलेली नव्हती. राजकारणामध्ये कधीच कोणी कोणाचा मित्र नसतो कायमस्वरूपी आणि कधीच कोणी कोणाचा कायमस्वरूपी शत्रू नसतो. हे जरी खरं असलं तरी एकनाथ शिंदेनी ज्या पद्धतीने उद्धव ठाकरेंना सोडून भाजपाबरोबर येऊन सत्ता स्थापन केली, मुख्यमंत्रीपद मिळवलं, ज्या वेगाने या सगळ्या घडामोडी घडल्या त्याच वेगाने एकनाथ शिंदेंचा डाऊनफॉल सुरू होतोय की काय अशा पद्धतीचं वातावरण आत्ताच्या घडीला विधिमंडळाच्या परिसरामध्ये घडताना आपल्याला पाहायला मिळतं आहे. निमित्त आहे ते सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुका. काय झालं, काय घडलं तिकडे? तिथे परिस्थिती अशी होती की शिवसेना आणि राष्ट्रवादीचे दोन्ही गट हे एकत्र होते आणि भाजपा वेगळे होतं. भाजपाकडे बहुमताच्या करता लागणारी संख्या कमी होती, यांच्याकडे जास्त होती. आता अशा परिस्थितीमध्ये अध्यक्षपद कोणाकडे दिलं तर ते शिंदेंच्याच एका आमदाराच्या पत्नीला अध्यक्षपद दिलं भाजपाने. आणि मग शिंदेंचे 2 सदस्य आणि राष्ट्रवादीचे 2 सदस्य फोडण्यात आले. आता ते फोडण्यात आले की ते स्वतःहून गेले कालांतराने स्पष्ट होईल. मात्र आत्ताच्या घडीला आपण असं धरूया की ते फोडण्यात आले. राजकारणामध्ये फोडाफोडीचं राजकारण तर कायम आहे. शिंदेनी सुद्धा तेच केलेलं आहे. त्यामुळे आणि भाजपानी पण हे केलेलं आहे, हे स्वतःच कबूल केलेलं आहे. त्यामुळे राजकारणामध्ये फोडाफोडी ही चालतच असते. आमदार इकडचे तिकडे किंवा सदस्य इकडचे तिकडे जाऊन सत्तेचा जो सारीपाट आहे त्याचा बॅलन्स साधण्याचा प्रयत्न किंवा तो मिळवण्याचा प्रयत्न हे सगळ्याच बाजूने होत असतो. विषय एवढाच असतो की तो समोरच्याला साध्य करून द्यायचं नाही, हेच राजकारण असतं. आणि जो साध्य करतो तो राजकारण साध्य करतो किंवा राजकारणमध्ये यशस्वी झाला असंच मानलं जातो. मात्र हे झाल्यानंतर शंभूराज देसाईंना झालेली कथित मारहाण, मकरंद आबा पाटील जे मंत्री आहेत, दोघंही कॅबिनेट मंत्री आहेत आणि या दोघांना जी काय धक्काबुक्की झाली असं त्यांचं म्हणणं आहे. हा विषय अत्यंत गंभीर आहे. असं जर झालं असेल तर हा प्रकार राज्याला न शोभणारा आहे. त्याच्याही पलीकडे जाऊन शंभूराज देसाईंनी जे विधिमंडळामध्ये हात जोडून विनंती केली, शंभूराज देसाई त्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, त्यांना हात जोडून विनंती करावी लागते आपल्याच एसपीला निलंबित करण्याची. त्याला निलंबित करण्याची घोषणा उपसभापती करतात, त्याला सभापती स्थगिती देतात, तो विषय शिल्लक ठेवतात आणि एकंदरीतच मंत्र्यांच्या सोबतच काही शिवसेनेचे आमदार विधानभवनाच्या पायऱ्यांवरती घोषणाबाजी करतात. हे राज्य कुठल्या दिशेने चाललेलं आहे, महायुती कुठल्या दिशेने चाललेलं आहे हे चित्र पुरेसं स्पष्ट करणारं आहे. आणि त्याच्या पलीकडे जाऊन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये विधानभवनाच्या सभागृहामध्ये, विधानसभेच्या सभागृहामध्ये जे काय हातवारे